हॅलो अँड वेलकम बॅक. कधी कधी लाईफमध्ये मोठ्या गोष्टींची गरज नसते. एक गरम कॉफीचा कप, स्वच्छ घर, साधं जेवण आणि शांत वेळ, बस इतकंच पुरेसं असतं. माझ्यासाठी कॉफी म्हणजे फक्त एक ड्रिंक नाहीये, तर हा माझ्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा मी टाईम आहे. चला तर मग माझ्यासोबत अशीच एक कोझी इव्हनिंग स्पेंड करा. तर आज सानवी आणि मी दोघीच घरी आहोत, कारण तनुज ऑफिसला गेलेला. त्याच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे, त्यामुळे त्याला लेटही होणार आहे. तर इथे मी माझ्यासाठी कॉफी बनवतेय. माझ्याकडे हे मॉर्फी रिचर ब्रँडचा एस्प्रेसो कॉफी मेकर आहे. तर आज मी या मशीन मध्ये कॉफी बनवतेय. आपण बाहेर कॅफेमध्ये म्हणजे सीसीडी किंवा स्टारबक्स मध्ये जशी कॉफी पितो ना, तशीच कॉफी यात बनवता येते घरी. जर तुम्हीही माझ्यासारखेच कॉफी पर्सन असाल आणि तुम्हालाही घरी कॅफे सारखी कॉफी बनवायची असेल, तर तुम्ही अशा एखाद्या कॉफी मेकर मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी या कॉफी मशीनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेक करू शकता. आज तनुज घरी नाहीये, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मला आज रात्रीचं जेवणही बनवण्याचं टेन्शन नाहीये, कारण तो बाहेरच जेवण करून येणार आहे. तर इथे मी मायक्रोवेव्हला दूध गरम करून घेतल्यानंतर मी या मगमध्ये ट्रान्सफर करून याला छान फ्रॉथ करून घेते. तनुज घरी नसला की आम्ही त्याला खूप मिस करतो, कारण लॉकडाऊन पासून त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. आणि तनुज घरी नसला की सानवीलाही खूप बोर होतं. सानवी आज स्कूलमधून आल्यानंतर भरपूर वेळ दुपारी झोपलेली आणि मग ती झोपेतून उठल्यानंतर मी तिला जेवण भरवलं. ती जनरली तिचं फूड हाताने खाते, पण पोळी भाजी खाण्याचा थोडा कंटाळा करते.
आणि संध्याकाळ झाल्यानंतर बाल्कनीचे डोअर्स ओपन करून घेतले आणि मग घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करून घेतल्या. मला हा जो इव्हनिंगचा टाइम असतो ना तो खूप आवडतो, कारण या वेळेला आपल्याला कुठलीही घाई नसते आणि त्यामुळेच मला इव्हनिंग मधले हे कोझी मोमेंट्स खूप आवडतात. तर इथे आता मी फ्रेशन अप होऊन छान देवाजवळ अगरबत्ती आणि दिवा लावून घेते. दिवा तर माझा 24 तास चालूच असतो, पण संध्याकाळच्या वेळेला धूप किंवा अगरबत्ती लावली की घरामधलं वातावरण पूर्ण चेंज होऊन जातं. आता मी आली आहे किचन मध्ये आणि मी आता पटकन धूप आणि अगरबत्ती दोन्ही लावून घेते. मी घरामध्ये रोज धूप लावणं प्रेफर करते, कारण धूप लावल्यामुळे घरामध्ये प्रसन्न तर वाटतंच, पण यामुळे खूप पॉझिटिव्ह पण फील होतं. तर इथे माझी सगळी इव्हनिंगची कामं झालेली होती आणि खूप रिलॅक्स वेळ होता, त्यामुळे सानवीलाही थोडा वेळ रीडिंग करायला बसवलेलं. आपण लाईफमध्ये कितीही बिझी असलो ना तरी मुलांकडेही लक्ष देणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे मी तिच्यासाठी वेळ काढून रोज थोडा वेळ तरी तिचा अभ्यास घेते. तनोज आज घरी जेवणार नव्हता, कारण त्याच्या ऑफिसमध्ये पार्टी होती आणि नवरा घरी नसल्यानंतर आपण कुठे जेवण बनवतो, आणि असंही मी रात्री थोडंसं लाईटच जेवण करणं प्रेफर करते. तर आज मी इथे माझ्यासाठी सूप बनवतेय. माझ्याकडे हे इन्स्टंट सूपचं प्रीमिक्स आहे, तर यापासूनच मी आज सूप बनवणार आहे. सानवीला मखाने खूप आवडतात, त्यामुळे मी असे भरपूर मखाने एका मोठ्या जारमध्ये स्टोअर करून ठेवते. त्याला रोस्ट करून घेते आणि मग स्टोअर करते. आणि मखाने आपण एअरटाईट जारमध्ये जर छान स्टोअर करून ठेवले रोस्ट करून, तर ते खूप दिवस छान क्रंची राहतात. आणि मग आम्ही दोघींनीही नेटफ्लिक्सवरती एक छान मूवी बघितला. I've been hiding for 11 days, and my picture was never. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय. अशाच कोझी आणि रिअल लाईफ व्लॉगसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया तशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्लॉग लास्टपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक्यू.